एकत्र आलात नगराध्यक्ष, काय विषय होता, काय सांगा? पूर्णेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बौद्ध समाजाचं एकूण असलेलं 14,000 मतदार हे एक गट्टा व्हावं, एकाच उमेदवाराच्या पाठीमागे राहून पूर्णेचा भावी नगराध्यक्ष बौद्ध समाजाचा व्हावा, यासाठी नगराध्यक्ष पदाचे असलेले सर्व उमेदवारांनी आज बौद्ध विहार पूर्णा या ठिकाणी भंतेजींना विनंती करण्यासाठी आलो की भंतेजी, समाजाला एकत्र करून आपण एकच उमेदवार देऊयात, अशा पद्धतीचा विचार आम्ही भंतेजी समोर ठेवलाय। मतदानाची आकडेवारी पाहता जर बौद्ध समाजाचा एकच उमेदवार राहिला तर निश्चितच ओपनमधून सुद्धा बौद्धांचा नगराध्यक्ष होऊ शकतो, हा विश्वास मला असल्याने ही संकल्पना आदरणीय आमचे मार्गदर्शक भंते उपगुप्तजी महाथेरो यांच्यापुढे मांडली। मी समाजातील जेवढेही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, जे बौद्ध समाजाचे आहेत, जे बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध विहाराला मानणारे आहेत, जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत, जे इतर पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, या सर्वांना आवाहन करतो की आज संध्याकाळी 6 वाजता बौद्ध विहार या ठिकाणी आपण सर्वांनी यावं। नगराध्यक्ष पदाचा बौद्धांचा उमेदवार एकच असावा, यासाठी आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत। पक्ष व संघटना बाजूला ठेवून एक बौद्ध म्हणून आपण समोर आलं पाहिजे। ज्या पद्धतीने बीड या शहरात, बीड या ठिकाणी सर्व बौद्ध समाज एक झाला आणि एक उमेदवार दिला, त्याच पद्धतीने आपल्या पूर्णा शहर हे नागपूरचं नंतर दलित चळवळीचं केंद्र आहे आणि इथला बौद्ध मतदार हा टिकाऊ नाही किंवा याच्या त्याच्या पाठीमागे न जाता बौद्ध उमेदवाराच्या पाठीमागे राहील, हीच ती वेळ दाखवण्याची वेळ आहे। म्हणून सर्व उपासक उपासिका, विविध पक्ष, राजकीय संघटना व इतर संघटनेत काम करणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे, सायंकाळी 6 वाजता बौद्ध विहार या ठिकाणी आदरणीय भंतेजी उपगुप्त महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली जी बैठक होणार आहे आणि जो उमेदवार ठरणार आहे, कोण उमेदवार ठरवावा आणि बौद्धांचाच तो असावा, यासाठी आपण सर्वांनी संध्याकाळी 6 वाजता बैठकीला यावं, असं मी एक उमेदवार म्हणून आपल्याला आवाहन करतो।